नाम है? पॉपअपच. जोरात शिवांश. हाय एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे सॅटरडे आणि असंही मुलांचं स्कूल चालूच आहे. सकाळचं स्कूल झालेलं आहे कारण की एक्झाम चालू आहे. त्यामुळे ना मग इथे आणूची सगळी तयारी करून दिली आणि माझा अवतार बघू शकतात. सकाळी सकाळी त्याचं सगळं आवरून दिलं आणि मी फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला आणि हॉल क्लीन करायला घ्यायचा होता. त्यामुळे म्हटलं कारण की एवढी धूळ वगैरे सगळंच येणार आहे अंगावरती, सो आंघोळ नंतर करूया. आणू गेला होता स्कूलला, त्याला पहिले त्याचं आवरून दिलं. मिस्टर आणि शिवांश झोपलेले आहेत, ते दोघं झोपले तोपर्यंत म्हटलं हॉल क्लीन करूया. हॉलमध्ये जास्त काही नाही आहे त्यामुळे पटकन होणार आहे. आणि सगळ्यात पहिले तर हे पडदे मी काढून घेतले कारण की हॉल क्लीन होईपर्यंत इथे छान पडदे पाण्यात भिजतील. कोमट पाण्यात भिजवले, जास्त गरम पाण्यात पण नाही. आणि बघू शकतात भरपूर अशी धूळ आहे. सगळ्यात पहिले तिथे फॅन क्लीन करायला घेतला. तर गणपतीतच हॉल आवरलेला होता त्यामुळे हॉलमध्ये जास्त काही कचरा नसतो, पण तरीही भरपूर अशी धूळ आलेली असते. आणि कितीही म्हटलं ना की धूळ ही येतेच आणि वस्तू इकडच्या तिकडं होतात, त्यामुळे इतकंच काहीसं होतं. खूप जास्त हॉलमध्ये आमचा पसारा नाही आहे. बाकीच्या रूममध्ये जसं आहे, वरचे दोन्ही रूम फुल पॅक आहे. आवरायचं म्हटलं की नाकी नऊ येतात. किचनचंही अगदी तसंच आहे. फक्त हॉल जो काही आहे ना तो मोकळा ठेवला आहे कारण की जरा हॉलमध्ये ना मोकळा आणि फ्रेश वाटलं पाहिजे, त्यामुळे सगळ्यात पहिले ना भिंती इथं पुसून घेते. खूप जास्त भिंती खराब आहे असं नाही, पण धूळ असते आणि थोडं जरी कपड्याने पुसलं ना तर इतकं सुंदर वाटतं ना, असं वाटतं आत्ताच नवीन कलर दिला आहे वगैरे. त्यामुळे मग छान पुसलं की धूळ जाते. आणि प्लास्टिक कलर आहे त्यामुळे त्याच्यावरती आपण छान घासू शकतो, पुसू शकतो. ओल्या कपड्याने इथे मी पुसून घेत आहे. आणि मागच्याच वर्षी आम्ही हॉलला कलर केलेला होता, घरच्या घरीच केलेला आहे. हा जो DIY आहे तोही मी घरीच बनवलेला होता. बऱ्याच गोष्टी आहे. यावेळेस तरी अजून काही असं डेकोरेटिव्ह करण्यासाठी सुरुवात केली नाही कारण की हे सगळं क्लिनिंग करता करता मला इतका वेळ झालेला आहे. त्यात मुलांची एक्झाम आणि असं चालू असतं, त्यामुळे बघूया. अजून काही विचार आहे डोक्यामध्ये की काय काय बनवायचं आहे, पण फायनली म्हटलं आजची जी काही क्लिनिक आहे ना ती संपवूया आणि त्यानंतर पुढे ज्या काही गोष्टी आहे ना त्या तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सीडीमुळे ना माझं काम खूप सोपं झालं आहे. म्हणजे कोणाची गरज वगैरे मला इथं काही पडत नाही आहे. आणि फक्त वरच्यावरती इथे पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आता आज आहे शनिवार, त्यामुळे आज क्लिनिंग कंप्लीट होणार आहे. उद्या संडे आहे आणि मग थोडीफार काही शॉपिंग राहिलेली आहे ती करायची आहे. दिवाळी म्हटलं शॉपिंग नाही असं कधीच होत नसतं. म्हणजे कितीही आपण काहीही घेतलं असलं तरी काही ना काही आपलं चालूच असतं. हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, घरासाठी असो मुलांसाठी असो. अशा बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहे. कॉट तर तुम्ही बघितलंच होता गणपतीच्या वेळेस मी काढलेला, पण तरीही तुम्ही आता बघू शकता ती इतक्या वस्तू त्याच्या खाली सापडल्या ना. आणि खूप दिवसाचा शिवाय त्याचा मून बॉल सापडत होता जो की आम्ही संपूर्ण घरभर सापडला, पण आम्हाला काही सापडला नाही. आणि इथे बघितल्यानंतर आम्हाला 4 बॉल या कॉट खाली सापडले. म्हणून आहे ना या कॉट खाली इतका पसारा जाऊन बसतो ना, म्हणजे कितीही म्हटलं ना की काही ठेवायचं नाही, पण भरपूर अशा खेळण्या त्याच्या खाली जातात आणि त्यानंतर इतक्या मागे जातात ना की तिकडे लक्षही जात नाही आणि कॉट खाली असा अंधार असतो. तरी बऱ्यापैकी मी सतत ते क्लीन करत असते, तरीही त्याच्या खाली इतक्या सगळ्या खेळण्या काय काय निघालेलं आहे. आता ना कॉट आवरायला घ्यायचा आहेच, पण त्याच्या आधी ना ही खिडकी आहे ती वॉश करून घेते. आता खिडकी मी स्वच्छ पुसूनही घेऊ शकते, पण खिडकीमध्ये जे काही धूळ जाळं वगैरे अडकलेलं असतं ना ते सगळं काढायचं होतं. आणि ते सगळं ना पाण्याच्या प्रेशरने खूप पटकन निघतं, पण इतकं सगळं जर मी ते पाणी केलं ना तर मग काढणं परत मला खूप जास्त वेळ जाईल. हॉलमध्ये सगळं पाणी होऊन जाईल. म्हणून मी आधीवरती सगळं काही पुसून घेतलं आणि जे काही खिडकी आहे ना ती घासून आणि त्याच्यावरती मी पाणी वगैरे टाकून स्वच्छ धुणार होते. आता इतकी काही धूळ नाही आहे कारण की नेहमी क्लीन करत असलं ना की आपल्याला या गोष्टी क्लीन करायला अजिबात वेळ लागत नाही. कारण की आता 2 महिन्यापूर्वीच हॉल मस्त असं डीप क्लीन केलेला होता.
त्यामुळे जास्तीचा वेळ तर इथे लागलेलाच नाही आहे. आणि त्याचबरोबर पिलो कवर काढलेत, काही छोटेसे आपल्याकडे बसणे असतात ते वगैरे सगळं भिजत घातलेलं होतं. आणि भरपूर अशी कपडे पण होती धुण्यासाठी, त्यामुळे मग तेही भिजत घातले. आणि हॉल क्लीन झाल्यानंतर कपडे धुवायचे होते आणि त्यानंतर मग बाकीची कामं करायची होती. बाकीची मंडळी झोपली आहेत ना, त्यामुळे ही कामं करायला सोपी जातात. नाही तर सकाळी सकाळी ही कामं केली की दिवसभर आपल्याला छोटी मोठी बाकीची कामं करता येतात. म्हणून आहे ना, सकाळची कामं केलेली मला स्वतःला खूप जास्त आवडतात. आता इथे घासणीने मी घासून घेते, बऱ्यापैकी इथे स्वच्छ आहे, पण तरी पण आहे ना धूळ आतून बाहेरून सगळीकडनंच येत असते. आणि बाहेरचा जो एरिया आहे तो मी नंतर क्लीन करणार आहे, कारण की तिथेही काही नाही. घरातलं ज्यावेळेस जाळं काढलं त्यावेळेस बाहेरचं काढून घेतलं. जे काही आहे ते ओटा वगैरे छान घासून आणि क्लीन करायचा तेवढा बाकी राहिलेला आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आहे ना खिडकी अशी क्लीन करते. जाळं वगैरे सगळं मी काढून घेतलं आहे त्याच्यातलं. आणि छान खिडकी इथे बघू शकता. शेवटी पुसणं आणि पाण्याने धुणं या दोघांमध्ये खूप फरक आहे आणि त्याचा फरकही तुम्हाला जाणवत असेल. चला, तुमच्याही घरची क्लिनिंग झाली असेल. आता फायनली एक एक करत आत्तापर्यंतच मी इथं क्लिनिंग संपवली आणि उद्यापासूनचा दिवस जरा निवांत असणार आहे. कारण की क्लिनिंगचा फरक आणि दिवाळीची बाकीची खरेदी किंवा बाकीचं फराळाचं या गोष्टींमध्ये भरपूर असा फरक असतो. क्लिनिंग करणं म्हटलं की आपल्याला एकटीलाच करावं लागतं, घरातले काही मदतीला येत नाही. आणि शॉपिंग करायची असले का तिथं मात्र सगळी मंडळी हजर असतात. आमच्याकडे तसंच आहे. माझी मुलं ना, म्हणजे मुलं तर लहान आहे, त्यांना काय बोलायचं, पण ना इकडं बघा गाणी लावली आहे आणि सकाळी सकाळी गाणी लावून काम करायला मला खूप आवडतं. मस्त टी व्हीला गाणी लावली आहे. आणि इकडे जे आहे ना वरती कपाट जे आहे ना ते सगळं क्लीन करून घेते. त्याच्यावरती मी पेपर वगैरे टाकलेले होते, त्यामुळे धूळ इतकी काही झालेली नाही आहे. आणि कपाट तर मी नेहमी क्लीन करत असते. आता त्यातले कपडे जे आहे ना ते मी नंतर क्लीन म्हणजे काढणार आहे. फक्त बाकीचं जे आहे धूळ वगैरे आतले काही कप्पे आहे ते काढते. कपडे काय नाही काढायचे, तर खाली खूप जास्त धूळ आहे इतकी सगळी. आणि मग आता पहिले सगळं धुळीचं काम करते, फरशी क्लीन करते आणि घरातली जी काही कामं आहेत ती करून घेतल्यानंतर मग नंतर दुपारी मी कपडे आवरणार आहे, कारण की कपड्यांना धूळ वगैरे नको लागायला असं. सो उद्यापासूनचा दिवस माझा निवांत असणार आहे. सो चला, आत्ताची तरी क्लिनिंग इथे संपवते. हॉल क्लीन करायलाच घेतला होता आणि विचार केला होता की जिना आणि टॉयलेट बाथरूम आहे जे उद्यासाठी ठेवूया. पण नंतर म्हटलं इतका उशीर ऑलरेडी झालेलाच आहे, आंघोळही झालेली नाही आहे आणि मग हे पण करूनच घेऊया, जेणेकरून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कारण की मला ना उठल्या उठल्या आंघोळ करायला लागते. आणि मी असं कधीच म्हणजे असं होत नाही की दुपारी आंघोळ करते वगैरे. आणि मला स्वतःला इतकं कसं तरी वाटतं ना लेट आंघोळ झाली की. तर आज तर म्हटलं हे क्लीन करायच्या याने मी थांबले होते, पण म्हटलं आता उद्याही तेच करण्यापेक्षा ना, आता असाही उशीर झाला, त्याचा अजून अर्धा तास उशीर झाला तरी चालेल, पण आता हा जिना आणि मधला जो पॅसेज आहे तो क्लीन करून घेऊया. टॉयलेट बाथरूम आणि त्याचे दरवाजे खिडक्या अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. आणि नेहमी कितीही क्लिनिंग केले ना तर दिवाळीची क्लिनिंग ही थोडीशी वेगळीच असते. कितीही म्हटलं तरी ज्या गोष्टींना कधी आपण हात लावत नाही अशा सगळ्या गोष्टी आतून बाहेरून क्लीन करायचं आपल्याला भूत आज या दिवाळीत चढलेलं असतं आणि तेच इथं चाललेलं आहे. आणि माझा अवतार इतका खराब झाला आहे ना, त्यामुळे तुम्ही विचारूच ना. कपडे पण इतके सगळे धुतले आणि भरपूर ऊन पडलंय. काहीतरी धूळ वगैरे गेली असते. तुझा नाही. हाय, हॅलो, नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सकाळचा तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये हॉलचं क्लिनिंग वगैरे केलं होतं, बघू शकता बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाली, जेवण झालं, कपडे भरपूर वॉश केलेत आज. आणि आता राहिलेत कपाटातले काही कपडे आवरायचे आणि जितका पसारा म्हणजे पडदे वगैरे धुतले होते ते आता लावायचे आहेत. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आज माझं हॉल क्लिनिंग झालंय. सोबतच जिना आहे तोही व्यवस्थित घासून वगैरे घेतला, टॉयलेट बाथरूम सगळ्या गोष्टी फायनली आज जे काही आहे दिवाळीचं क्लिनिंग कंप्लीट झालंय. बाहेरचं जाळं वगैरे काढलंय, खालचं घासायचं आणि म्हणजे धुवायचं आहे, जे की आता ज्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या एक दिवस आधी मी करेन, कारण की पाऊस वगैरे म्हणजे धूळ वगैरे येते आणि पुरात ते केलं न केलं एकसारखंच दिसतं. चला मग आता ज्या काही गोष्टी सुकल्या आहेत ते कपडे वगैरे सगळे काढून आणते बाहेरून आणि आता पडदे लावते आणि काही ज्या थोड्याफार राहिलेल्या गोष्टी आहेत त्या करते. चला.
चुकून धूळ वगैरे असं काही डोळ्यात गेलं ना की माझा डोळा ना असा अचानक खूप जास्त लाल होतो, म्हणजे कडेची जी बाजू आहे, आणि हे नेहमी होत असतं. चला आता दुपारचं कपडे वगैरे झाले, त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली, घर क्लीन केलं आणि जेवण बनवायला घेतलं. सिंपल असा मसाले भात बनवलेला होता, कारण की माझी कॅपॅसिटीच राहिली नव्हती की मी आता काही भाजी भात चपाती वगैरे करू. म्हटलं रात्रीला ते करूया, आणि मुलांनाही भूक लागली होती. मग झटपट काय होतं तर खिचडीच होते, सो ती बनवली, ती खाल्ली. थोडा वेळ मी आराम केला आणि त्यानंतर ना मग इकडे मी कपडे क्लीन करायला घेतले. आता बघू शकतात खाली क्लीन आहे, त्यामुळे कपडे असे बाहेर काढता येतात. ते आतले कपाट जे आहे ते स्वच्छ पुसून घेतलं, आणि या ज्या छोट्या छोट्या बास्केट आहे ना त्यामध्ये मी असे कपडे ठेवत असते. प्रत्येकाचे कपडे मी सेक्शन वाईज ठेवते. आता मुलं म्हटले की कपडे अस्ताव्यस्त होणारच, सो मी आता ना इथे समोर आणू बसलेला होता आणि त्याला विचारत होते की तुला काय घालायचं आहे, कारण की काय होतंय खाली ज्या काड्या घातलेल्या कपडे ते तसेच राहतात. वरती जे आपण धुवून आणून टाकले की तेच कपडे रोज रोज एक दिवसाआड तेच कपडे यूज होतात. म्हणून मी त्याला म्हणत होते की तुला हे नक्की घालायचं आहे की नाही, नाहीतर मग मुलं असतातच आजूबाजूला किंवा असं कोणी असतं की त्यांना मी ते कपडे देते. म्हणून मी इथे ना ते जे काही तो न घालणार होता ना ते कपडे इथं काढले. आता हिवाळा येणार आहे, त्यामुळे वरती मी ऑलरेडी जे काही थंडीचे कपडे आहे ना ते काढून ठेवलेले आहे, आणि इथे जे काही पातळ कपडे आहे ते बाजूला. कारण की आमच्याकडे इतकी थंडी पडते ना की 24 तास तुम्ही स्वेटर सॉक्स सगळं वेअर करून राहावं लागतं. इतकी भयानक थंडी असते. मग ते हात वेत सगळं काही खराब होतं. आणि हे जे आहे ना ते मी घरीच बनवलेलं ऑर्गनायझर आहे, जे मला खूप जास्त उपयोगात आलं. गोणीपासून बनवलेलं होतं, आणि बघू शकतात अस्ताव्यस्त टाकण्यापेक्षा ना असे छान असे यामध्ये बसतात. आता आपण विकत घेतो ते ठीक आहे, किंवा एका टायमाला इतके तर मी नाहीच घेऊ शकत. मग त्यामुळे मी कधी आता बॉक्सचं पण मागे ऑर्गनायझर बनवलं होतं, तेही तुमच्यासोबत शेअर केलं. त्यामुळे ना त्यामध्ये कपडे एकतर व्यवस्थित राहतात. सो अशा पद्धतीने तेही आवरून झालं. दुसरंही कपाट व्यवस्थित आवरायला घेतलं आणि अशा पद्धतीने छान लावले. आजच्या पुरतं होईना मनाला समाधान आहे. उद्यापासून पुन्हा कपडे जैसे तेच होतं, कारण की कितीही म्हटलं तरी काही मुलं ऐकत नाही. आणि मग बाहेरून जे काही कपडे सगळे काही सुकलेले होते, ऊन इतकं कडक पडलेलं होतं ना त्यामुळे. आणि जे काही पडदे बघू शकता तुम्ही ते, आणि पिलो कवर वगैरे सगळं काही इथं वॉश केलेलं होतं. त्यामुळे ना, आणि बसणे आहेत, कारण की आता दिवाळी म्हटलं आणि जसं तुम्हाला सांगितलं का आमच्याकडे इतकी थंडी असते, फरचीवरती पाय ठेवू शकत नाही. त्यामुळे अशी प्रत्येक ठिकाणी बसणी ठेवावी लागतात. जर खाली बसायचं असेल तर तसा मी डायरेक्ट गालीच्या टाकून देते, त्यावर तेच मुलं वगैरे बसतात. पण हे ना किचनमध्ये पण चप्पल किंवा खाली पायाखाली काहीतरी असायलाच हवं. त्यामुळे मग ते सगळं स्वच्छ मी धुवून ठेवलेलं होतं. पिलो कवर धुवून ठेवलेले होते. सगळ्यांच्या कपड्यांच्या घड्या घालते, आणि त्यानंतर जे काही पडदे वगैरे लावायचे आहे ते लावते. बऱ्याच वेळा ना असा विचार येतो की वेगवेगळे पडदे वगैरे आणावं, पण त्यानंतर विचार करते की जो काही आमचा हॉलमध्ये मोठा पडदा आणि हा जो पडदा यांचं कॉम्बिनेशन एक आहे, मग आणायचा तर तो असाच आणावा लागेल. आणि मागच्या वर्षीही मी मस्त असा पडदा बनवलेला होता, तेही तुमच्यासोबत मी तेव्हा शेअर केलेलंच आहे. आणि मागच्या दिवाळीच्या आधी पण ना भरपूर असे काही काही ब्लॉग मी टाकलेले आहे. तुम्हाला नक्की बघायचे असेल तर जाऊन चेकआउट करू शकतात, आणि हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. त्यावेळेस मी खूप छान डेकोरेटिव्हच्या वस्तू बनवलेल्या आहेत, होम डेकोर केलेला आहे, आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर नक्की जाऊन तुम्ही मागच्या दिवाळीच्या आधीचे आणि दिवाळीचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा. आणि त्याचबरोबर ना दिवाळीसाठी मी कशी कशी तयारी केली होती ती त्या वर्षीची तर बघाच, पण याही वर्षी छान असं काहीतरी करायचं आहे. सो तेही इथे आहे. आता बघ, हे असे आहे मोठे पडदे जे की खूप मस्त आहे, आणि त्यामुळे ना जो काही आमचा जिना आहे तो दिसत नाही ना, कारण की समोरून जर इकडे बसलं ना की वरतून कोण येतं आहे काय सगळं क्लिअर कट दिसलं जातं. आणि त्यामुळे आम्ही असा पडदा लावला आहे का, आणि तिकडचा जो काही पसारा आहे तोही दिसत नाही. आणि अशा पद्धतीने हॉल क्लीन झालेला आहे. आणि आता सगळं झाल्यानंतर संध्याकाळ झालेली होती, आणि मुलांचं म्हणजे आजूबाजूला इतके फटाके वाजताय, तर यांचंही चाललं होतं की आम्हालाही आणायचे. म्हणून यांना मी फटाके दिले छोट्याशा बाजूला दुकानातून, आणि आजच्या दिवस तेवढे वाजवतील. चला, मुलांची दिवाळी ही खूप आधीच चालू होते. फटाके म्हणजे दिवाळी हे त्यांचं सिंपल समीकरण असतं. सो असा गेला आजचा आमचा दिवस, आणि
फायनली ना आनंद झाला आहे की आता क्लिनिंग संपलेली आहे आणि उद्यापासून छान आता आपण आपली आवडीची कामं म्हणजे जसं की फराळ, शॉपिंग आणि डेकोरेशन अशा बऱ्याच काही गोष्टी आल्या. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत काय आवडलं प्लीज कमेंट करून नक्की सांगत जा. सो चला बाय.